सौंदर्यात भर घालणारं एकमेव महावस्त्र म्हणजे साडी। कितीही आधुनिक जमाना आला आणि कितीही वेशभूषा बदलल्या तरी भारतीय स्त्रिया ज्या महावस्त्रात राणीसारख्या शोभून दिसतात ते महावस्त्र म्हणजे साडी। सणवार असो, उत्सव असो किंवा समारंभ, भारतीय स्त्रिया पहिली पसंती ही साडीलाच देतात। तर आज आपण साडीविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि यासाठी आज आपल्या सोबत शुभांगी सिल्क साडीज अँड बुटीक कोल्हापूरच्या शुभांगी थोरात मॅडम आल्या आहेत। तर नमस्कार मॅडम, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। खूप खूप धन्यवाद। तर मॅडम, विषयाला वळण्याआधी स्वतःबद्दल काय सांगाल? खरं तर सुरेखा मॅम, कसं आहे, ॲक्च्युली मी मुळातच लहानपणापासून काहीतरी वेगळं करायचं या उद्देशानं मला सतत काहीतरी वेगळं व्हावं असं वाटायचं। आणि स्वतःबद्दल सांगायचं झालं तर हे साडी या विषयावरतीच काम करायचं यासाठी मी जवळजवळ 19-20 वर्षापूर्वी भिशी या संकल्पनेतून कोल्हापूरमध्ये साडी भिशी सुरू केलेली होती। आणि मग नंतर थोडंसं कारण तेवढे पैसे, तेवढी इन्व्हेस्टमेंट नसल्यामुळे नंतर जेव्हा माझ्याकडे माझ्या मुलांचा जॉब, मिस्टरांचा सपोर्ट हा जेव्हा मिळाल्यानंतर मग मी माझं स्वतःचं बुटीक सुरू केलं। पण साडीवरती काम करायचं, साडी हा माझा मुळात फार असा नाजूक माझ्यासाठीचा असलेला विषय होता आणि म्हणूनच मी साडी या विषयाकडे म्हणजे माझं परिपूर्ण जे काही नॉलेज आहे ते मी साडीमध्ये आता घातलेलं आहे। अच्छा। तर मॅडम, तुम्ही शुभांगी सिल्क बुटीक साडीचं चालवता, तर त्याच्या ओनरही तुम्ही आहात। तर एकंदरीत सिल्क साडींच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? खरं तर हा खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि याच्यामध्ये आपण अभ्यास करायला गेलो तर इतकं म्हणजे मला जेवढं मी करत जाते तेवढं मला असं वाटतं की मला अजून खूप काही मिळत आहे। कारण याचा जो इतिहास आहे साडीबद्दलचा तर तो तरी अगदी इसवी सन पूर्व 250 ते 350 वर्षापूर्वीचा सुद्धा काही सर्च केल्यानंतर म्हणजे अलेक्झांडरांच्या काळापासून सुद्धा साडीची काही नावं निघत आहेत। नंतर तो पुढे इतिहास म्हणजे जसा काही वाचत जाऊ तसा खूप अभ्यास करण्यासारखा आहे। कारण याचं ज्ञान घेण्याचं कारण म्हणजे मी स्वतः या साडी या विषयावरती पुस्तक लिहिते आहे आणि त्या पुस्तकासाठी मला याच्या बऱ्याच गोष्टी माहिती करून घ्याव्या लागल्या आणि त्याही बरोबर गिरायकांना सुद्धा साडीबद्दल माहिती असायला हवी, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देता यावं म्हणून मी साडीबद्दल जेवढं ज्ञान मिळवता येईल तेवढं ज्ञान मिळवत असते। आणि तर ही खूप मोठी इंडस्ट्री आहे। याच्यामध्ये आता प्रकार बघायला गेले तर तेही खूप आहेत। कापड म्हणजे फॅब्रिकबद्दल आपण ज्ञान घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला ज्ञान मिळतं आहे। तर जितकं काही करत जाऊ तितकं काही तेवढा हा सखोल अभ्यास आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आपल्याला काम करताना मजा खूप येते कारण दिवसाला फॅशन बदलते, दिवसाला वेगवेगळे नवीन म्हणजे टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येते आणि कापडाचा पोत पण बदलतो आहे, पोत बरोबर डिझाईन बदलते आहे। त्यामुळे खूप सांगण्यासारखं या इंडस्ट्रीबद्दल आहे। अच्छा। तर साडी म्हटलं की प्रामुख्याने भारतीय स्त्री आपल्यासमोर येते। तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की भारतातील स्त्रिया जास्त साडीचा वापर का करतात? खरं तर आपल्या भारतीय स्त्रियांची म्हणजे आपली संस्कृती जी आहे ती संस्कृती संपूर्ण जगामध्ये या संस्कृतीकडे आदरानं बघितलं जातं आणि स्त्री जेव्हा साडीमध्ये असते तेव्हा ती परिपूर्णता तिची जी काय आहे, तिचं जे काही एकंदरीत सौंदर्य आहे साडीमध्ये खुलून दिसतं आणि
महत्त्वाचं म्हणजे साडी हे वस्त्र असं आहे की तिला संपूर्णपणे ती साडीमध्ये पूर्णतः झाकली जाते की ज्याच्यातून तिच्या म्हणजे तिचं एकंदरीत व्यक्तिमत्व तिथे लक्षात येतं. आणि साडी हा आपल्या खानदानीपणाचं भूषण आहे किंवा लक्षण आहे. आणि आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये एकंदरीत विचार केला तर आपली भारतीय संस्कृती ही अशी आहे की ती संपूर्ण जगानं तिला नावाजलेलं आहे. आणि त्या संस्कृतीमध्ये साडी हे महावस्त्र म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये आपली महिला जी आहे ती साडीमध्येच दिसते. आणि आता तर काही कारणानं बाहेर जाण्याचं पण योग आलेला आहे परदेशात, तर तिथे सुद्धा लक्षात येतं की साडी नेसलेली स्त्री दिसली की बाहेरच्या कंट्रीमधले बाहेरच्या देशातले लोक लगेच विचारतात तुम्ही इंडियन आहात का. म्हणजे संपूर्ण जगामध्ये आपल्या भारतीय साडीला एक वेगळं स्थान आहे. आणि तिचा म्हणजे तिच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन पण एक वेगळा आहे. आणि मला असं वाटतं की ते आपल्यासाठी भूषणावं आहे. बरोबर. तर भारतातील साड्या कोणकोणत्या प्रांतात बनतात किंवा साडी ह्या कोणकोणत्या प्रांतात बनतात याची काही प्रचलित नावे तू सांगू शकशील का? आता मगाशी सांगितल्या पद्धतीनं जेव्हा आता मी पुस्तक लिहायला लागले, आता माझा मानस आहे की मला याच विषयावरती PhD करायची आहे. सो जेव्हा याचा अभ्यास करते तेव्हा दिवसेदिवस सुरेखा मॅडम माझ्या लिस्टमध्ये नावाची ॲड होती आहे. म्हणजे भरच पडती आहे. आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी एक 125 ते 130-32 नावापर्यंत मी पोहोचली आहे. प्रत्येक प्रांतातली साडी आणि प्रत्येक प्रांतातली साडी आणि तिचं नाव असं. तर सांगण्यासारखं एक आहे की आपल्याकडे जसं आता मगाशी आपण उल्लेख केला महावस्त्र, खरं तर महावस्त्र म्हणून पैठणीकडे पाहिलं जातं. तर ही पैठणी आहे पैठणची. पैठण गावावरून पैठणी पडली, पण आता तिथे पैठणला एवढा काही त्याचा कामचं स्वरूप एवढं नाही आहे जेवढं तो सगळा बिझनेस शिफ्ट झाला आहे येवल्यासाठी. तर ते येवल्यामध्ये पैठणी बनते. असंच प्रत्येक प्रांतात साडी बनते. आता महाराष्ट्रातल्या घेतलं म्हणजे जे ठळक मी जर का सांगायला गेले तर आपल्याला नगरला गुंडू साडी मिळते. ते नाव पण तुम्हाला कोणाला माहिती नसेल. त्याच्यानंतर आता आपल्या शेजारीच महाराष्ट्र शेजारी कर्नाटक राज्य आहे, तर कर्नाटकची आपल्याला इरकल आपल्याकडे खूप फेमस आहे. आणि ती इरकल म्हणजे आपण बाउंड्रीवरती असल्यामुळे ती साधारणतः मला तर असं विचारतात की अरे कोल्हापूरची इरकल आहे का. म्हणजे असं बऱ्याचदा विचारलं जातं की कोल्हापूरचं जसं आता चप्पल फेमस आहे, कोल्हापूरचं गोळ आहे, तशी कोल्हापूरची इरकल आहे का. पण तसा इरकलीचा इतिहास जातो तो आपल्या कर्नाटक राज्याकडे. तर अशा ह्या प्रत्येक प्रांतात एक साडी बनते आणि मी प्रत्येक प्रांतातल्या ठिकाणी मी जाते. आता जसं तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेला तर मध्य प्रदेशमधलं महावस्त्र म्हणून चंदेरीकडे बघितलं जातं. सोबतच तिथे माहेश्वरी गाव आहे, तर तिथे माहेश्वरी नावाची साडी बनते जिचा आता प्रचंड ट्रेंड म्हणजे सगळीकडेच आलेला आहे. त्याच्यानंतर माहेश्वरलाच जवळ इंदोर आहे, तर तिथे इंदोरी बनते. तर ती इंदोरी म्हणून फेमस आहे. इंदोरची इंदोरी, माहेश्वरची माहेश्वरी. खरं तर माहेश्वरीचा इतिहास पण इतका मस्त आणि रोमांचकारक आहे. अहिल्याबाई होळकर आणि त्याच्यावरती त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर पण ह्या महाराष्ट्रातल्या, तर ते लग्न होऊन तिकडे गेल्या. तर तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांना काहीतरी अर्थार्जनासाठी त्यांनी हे जे वस्त्र आहे म्हणजे जे माहेश्वरी, तर माहेश्वरी गावात ती माहेश्वरी साडी बनली गेली. आणि अहिल्याबाई होळकरांचं त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दायित्व आहे. त्यांनी खूप काम केलं आणि तिथल्या लोकांच्यासाठी मुसलमान कारागिरांच्यासाठी त्यांनी ते बनवण्याचं म्हणजे माग सुरू करून दिले आणि तिथे माहेश्वरी सुरू झाली. आणि अशा या प्रत्येक प्रांतातली आहे. आता पुढे आपण तेलंगणा तामिळनाडूमध्ये गेल्यानंतर पोचमपल्ली साडी बनते. तर तिचा तर इतिहास इतका सुंदर, म्हणजे इतिहास म्हणण्यापेक्षा ते बनवण्याची जी कला आहे ती जर का आपण जवळून बघायला लागल्यानंतर असं वाटतं की अरे हे म्हणजे किती शिकावं, अजून याच्यात किती शिकण्यासारखं आहे. तर ते तामिळनाडूचं आपल्या पोचमपल्ली साडी आहे. तसंच पुढे आपण इकडे आंध्रात गेलो तर आंध्रामध्ये आपल्याला मछलीपट्टणममध्ये कलमकारी साडी मिळते. आंध्रामध्ये मंगलगिरी साडी मिळते. म्हणजे ती मंगलगिरी साडी पण फॅब्रिक खूप वेगळं आहे. कलमकारी साडी ही पूर्णपणे बनते ती म्हणजे व्हेजिटेबल डायपासून. हां, असंच आपण परत पुढे इकडे आसामला गेलो तर आसामी कॉटन खूप आहे छान, तिथे मुगा साडी बनते. परत आपण बिहारमध्ये गेल्यानंतर तिथे भागलपुरी, तर तिथे तरी अखंड गाव हे भागलपुरी जे गाव आहे तिथे ते साड्या बनतात. तसंच आपल्याला तिथे कलकत्त्यात आल्यानंतर कलकत्त्याला मग तिथे तरी काथा म्हणून एक साडी बनते.
परत कलकत्त्याच्या तिथेच शांतीपूरला साड्यांची खूप मोठी इंडस्ट्री आहे, तिथं पण साड्या बनल्या जातात. तर अशा प्रत्येक प्रांतात साडी आहे. कच्छला गेलं की कच्छी साडी बनते, भुजला भुजोडी साडी बनते. टोटली गावाच्या नावावरून साड्यांची नावं पडलेली आहेत. एक्झॅक्ट. आता तुम्ही सुरतचं तर मार्केट साडीसाठी खूप फेमस आहे, पण ते सुरतचं मार्केट आहे, त्याच्यामध्ये सगळ्या साड्या बनतात त्या मुळात मशीनवरती. पण मी जे आता प्रत्येक प्रांतातली साडीबद्दल बोलते आहे ती तिथे हातमागावरती साडी बनते. आणि आम्ही जेव्हा इकडे ओरिसामध्ये गेलो होतो तिथे एका गावात आम्हाला जायचा योग आला होता. तर ती जी साडी बनते संबलपूर म्हणून एरिया आहे, तर तिचा इतिहास एवढा वेगळा आहे ना सुरेखा मॅडम, की म्हणजे मलाही खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे ती साडी पूर्ण हाताने बनते, म्हणजे जिथं जिथे विणकरी बनवतो तो हातानेच बनवतो, पण त्या साडीवरती एका पर्टिक्युलर गोष्टीचा इतिहास असतो, ते विणतात. म्हणजे एक आता पासापल्ली साडी घ्यायची, तर पासापल्ली म्हणजे काय, तर कौरव पांडवांचं द्यूत खेळताना जे पासा टाकल्या जात होत्या त्याला ते पासापल्ली. आणि त्याच्यामध्ये द्रौपदीला हे केलं ना, म्हणजे कौरव पांडवांनी, तर मग तिला डेडिकेट करण्यासाठी तिचं वस्त्राचं जे काही ज्या पद्धतीनं वस्त्रहरण झालं म्हणून तिथे पासापल्ली साडी बनते. संपूर्ण चेक्स असे त्या साडीवरती हातावरती तो कारागीर बनवतो. आणि एक साडी बनण्यासाठी त्यांना साधारणतः 6 ते 7 महिने लागतात. अशा प्रत्येक प्रांतातल्या साडीचा प्रत्येक इतिहास इतका सुंदर आहे ना. मला तर असं कुणीतरी सांगितलं, कुणी विचारलं तर पहिल्यांदा दुकानात म्हणजे कस्टमर आले की मी पहिल्यांदा त्यांना सगळ्या साडीचा इतिहास सांगते आणि मग पुढच्या गोष्टी सुरू होतात. तर मॅडम तुम्ही साड्या कुठे कुठे बनतात, कशा कशा बनतात याची माहिती तर दिलीच, पण साड्या नेसण्याचे प्रकारही खूप वेगवेगळे आहेत. याबद्दल काय सांगाल मॅडम तुम्ही? खरं तर साड्या नेसण्याचे प्रकार त्याच्या प्रांताप्रमाणे पडलेले आहेत, कारण जसं हवामान असेल जिथं त्या पद्धतीनं साडी म्हणजे परिधान केली जाते. खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खरं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कासोटा हा म्हणजे नेसला जातो, ज्याला आपण नऊवारी साडी म्हणतो. आणि आत्ता नंतर म्हणजे आता ज्या आधुनिक मुली ज्या आल्या, म्हणजे साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे जो मी अभ्यास करते 70च्या नंतर ज्या महिला साड्या नेसायला लागल्या 70-72 त्या साधारणतः गोल साडीकडे जास्ती वळल्या महाराष्ट्रामध्ये. आणि मग त्या गोल साड्या म्हणजे पेटिकोट घालून ती साडी 6 वार असते, तर ती साडी ती नेसली जाते. तशी प्रत्येक प्रांतामध्ये आता तुम्ही जर का गुजरातमध्ये गेलात तर ती साडी उलटा पल्लू नेसली जाते, कारण ते तिकडे उलटा पल्लू नेसण्याचे कारणच असं आहे की तिथे जी साडी बनते ना ती साडीच्या पदरावरती प्रचंड वर्क केलेलं असते. सो ते जेव्हा उलटा पल्लू घेतो तेव्हा ते वर्क पण दिसलं जातं. आणि तिकडच्या भागामध्ये साधारण डोक्यावर पदर घ्यायची खूप प्रथा आहे, तर ती लोकांना ते डोक्यावर इझिली उजव्या साईडनं ते पदर पटकन घेऊ शकते महिला, त्यामुळे ती उलटी साडी नेसून तो पदर असे घेतात. इव्हन तो आपल्याकडे पण डोक्यावर पदर घेणाऱ्या महिला आहेत, पण आता कसं झालेलं आहे की आताच्या आधुनिक महिलांनी थोडंसं तिला पिन लावून त्या साडीला आधुनिकतेचा साज दिलेला आहे. तर प्रत्येक प्रांतातली साडी प्रत्येक ह्याच्यानुसार नेसली जाते. आता आपण बिहार साईडला गेलो तर सारखा शर्ट घालतात म्हणजे महिला, आणि म्हणजे अगदी फुल स्लीवचा शर्ट असतो तो कॉलरचा वगैरे, आणि त्याच्यावरती ती साडी नेसली जाते. कारण तिथे कसं आहे, तिथे गरमी पण खूप असते आणि तिकडे शेतातमध्ये काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण जास्ती आहे, त्याच्यामुळे तिथे तो लॉंग स्लीव्हचा शर्टवरती ती साडी वेअर केली जाते. तर अशा प्रत्येक भागात प्रत्येक तिथल्या हवामानानुसार, आता आपण कोकणात गेलो तर कासोटा असतो, पण तो अगदी गुडघ्याच्या थोडासा खाली असतो, कारण तिथलं वातावरणाचा आपण जर का अभ्यास केला तर त्या अभ्यासानुसार ती तशी साडी परिधान केली जाते. आपल्याकडे खरा इतिहास पाहिला तर म्हणजे जिजाऊंच्या काळात किंवा त्याच्याही अगोदरच्या काळात कासोटाच घातला जायचा, कारण तेव्हा ती जे काही दळणवळणाची साधनं होती ती घोडा आणि अशी खेचर वगैरे असे होते, मग त्याच्यावरती बसायचं म्हटलं तर तिला कासोटाच घालायला लागायचा, तर त्यामुळे ती कासोटा घालूनच ती साडी हे करायची. पण आता काय झालेलं आहे, आता 6 वारची साडीची प्रथा आहेच, पण परत आता नवीन ट्रेंड आला आहे ती कासोटा घालायची. तर ती म्हणजे कासोटा अशी घातलं जातो, नऊवारी साडी अशी नेसत की तिला 9 वारची गरज नाही पडत, तर ती 6 वारची साडीच आता 9 वार सारखी म्हणजे कासोटा घालून नेसतात. तर असंही सध्याची फॅशन म्हणजे सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. तर कित्येक प्रांतात असं बघितलं जातं की महिला साडी घालतात पण ब्लाऊज घालत नाहीत. हां, तर हे असं का आहे? ॲक्च्युली
खूप प्रांतात नाही आहे असं माझ्या अभ्यासाप्रमाणे, पण आपल्याकडे जे गवंडी म्हणजे जे ह्याचे दगडाची कामं करणारे जी काम हे करणारे वडर लोक आहेत, त्या लोकांच्यातच हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि जिथं उन्हाचं प्रमाण जास्ती आहे, म्हणजे वाळवंटात राजस्थानच्या सारख्या ठिकाणी पण आम्ही गेलो तर तिथंही महिला ब्लाऊज म्हणजे हे करत नाहीत, कारण एकतर ते उन्हापासून बचाव करण्याचं, कारण हे वस्त्र असं जे ब्लाऊज हे खूप टाईट असतं आणि मग थोडं उन्हाळ्यात आपल्याला म्हणजे उन्हाच्या जिथे प्रदेश आहे तिथं गरमीसाठी बचाव करण्यासाठी पण बायका फक्त जस्ट साडी घालतात. पण एक छोटीशी आख्यायिका माझ्या वाचनात आली होती की म्हणजे जेव्हा वनवासात राम गेले आणि सीतामाई एका ठिकाणी आंघोळ करत असताना तिला वडर समाजातल्या लोकांचे कोणतरी म्हणजे ती भिल्ल समाजातली वगैरे लोक, तर त्याने कुणीतरी पाहिलं, म्हणजे त्यांनाही माहिती नाही की सीता तिकडे आंघोळ करतायत, आणि तिला पाहिल्यानंतर मग तिलाही ती लज्जा निर्माण झाली आणि तिने त्या रागाच्या पोटी बोलून गेली की तुझ्याकडच्या स्त्रियांना ब्लाऊजच घालणार नाही, म्हणजे ब्लाऊज परिधान करणार नाहीत. आणि सीतेचं लज्जेचं हे एक म्हणजे काय म्हणावं त्याला, एक त्यांनी तिथल्या समाजातल्या लोकांनी त्या महिलांनी हे दिलेलं आहे की अरे सीतामाईला असं बघायला लागलं आमच्या समाजातल्या, त्यामुळं त्या महिला ब्लाऊज त्यांनी एक तिच्यासाठी, जसं मी म्हटलं ना पासापल्ली साडी, तसं ही अशी आख्यायिका माझ्या वाचनात आलेली आहे. त्यामुळे त्या समाजातल्या बायका ब्लाऊज हे करत नाहीत, वेअर करत नाही आहेत. तर मॅडम, भारतातील स्त्रिया जास्त करून लग्न प्रसंगी साडीच नेसतात किंवा समारंभ असो कोणताही सण असो, तर त्यावेळी त्या नेमक्या कोणत्या साड्या नेसतात? हां, आता साडी हा विषय असा आहे की ते त्याच्यामध्ये व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट, साडीमध्ये जेव्हा स्त्री आपण बघतो तेव्हा तिचं सौंदर्यतेचं जे काही मापदंड आहे त्या मापदंडामध्ये ती दिसते. तिसरी गोष्ट, साडीवरती आपल्याला वेगवेगळ्या ॲक्सेसरीज घालता येतात, म्हणजे अगदी केसाच्या बिंदीपासून ते पायाच्या जोडव्यापर्यंत आपण सगळे आभूषणं घालू शकतो. आणि दुसरी गोष्ट काय आहे, साडी जेव्हा लग्न कार्यामध्ये सिल्क साडीला खूप आपण म्हणजे बघतो की खूप जणी साड्या सिल्कचंच वापरतात, कारण एकतर सिल्क हे दिसतं ग्रेसफुल, दुसरी गोष्ट सिल्क असं आहे की जे आपल्याला करताना पण खूप छान वाटतं. आणि आज आपल्या बेंगलोरसारख्या ठिकाणी सिल्कवरती इतकं काम केलं जातं आणि इतक्या सिल्कच्या सुंदर सुंदर साड्या तिथे बनतात. तर त्या सिल्कच्या साड्या जेव्हा आम्ही आमच्या बुटीकवरती विक्रीस आणल्यानंतर जेव्हा कार्यक्रमासाठी बायका म्हणजे महिला विकत घेतात, तेव्हा त्यांचं एकच डोक्यात असतं की मी सिल्कची साडी तिच्यापेक्षा मी चांगली किती घातलेली आहे. आणि रंगसंगती सिल्कच्या कापडावरती जेव्हा म्हणजे डाय केला जातो तेव्हा सिल्क फॅब्रिकवरचा डाय हा उठून दिसतो, खुलून दिसतो. त्याच्यामुळे लग्न कार्यामध्ये, कारण आपण लग्नात फोटोशूट करत असतो, लाईट इफेक्ट्स असतात, त्यावेळेला आपण साधारणतः सिल्क साड्यांच्या वरचा जो काही फोटो इफेक्ट असेल तो चांगला येतो, हाही एक कारण आहे. आणि दुसरी गोष्ट, सिल्क साड्यांमध्ये आपल्याला खूप छान व्हरायटीज मार्केटमध्ये विकत घ्यायला खूप उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे सिल्क साड्यांना जास्ती लग्न कार्यामध्ये, कारण तुम्ही जर का घागरा चनिया चोळी वगैरे घातला तर ते तेवढा ग्रेसफुल वाटत नाही जेवढे साडीमध्ये स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसतं. बरोबर आहे. तर मॅडम, भारतीय स्त्रियांची एक खूप मोठी आणि चांगली म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी एक सवय आहे की आपल्याकडे कितीही साड्या असल्या आणि नवीन दिसली की ती घ्यावीशीच वाटते, तर असं का आहे? आता म्हणजे हा तर या कळीचा प्रश्न आहे सुरेखा मॅडम, तुम्ही जे विचारलं ते, कारण प्रत्येक स्त्रीचा असं एक आहे, साडी आणि दागिना तिचा इतका वीक पॉईंट आहे ना. आणि त्या ठिकाणी आपण अभ्यास करायला गेलो, इवन दो म्हणजे मी आता एक लेडीज आहे, जर का माझं बुटीक नसतं तरीही माझी हीच मानसिकता की तिच्याकडे जी साडी आहे ना ती माझ्याकडे असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता आताच्या या आधुनिकतेच्या युगामध्ये किंवा इंटरनेटच्या जमान्यात काय झालेलं आहे की महिला खूप एकमेकीच्या जवळ कनेक्ट व्हायला लागलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे तिचे काही इव्हेंट्स असतात, त्यांच्या काही भिशी असतात, किटीज असतात, काही वेगवेगळे ॲक्टिव्हिटी असतात, तर त्या ॲक्टिव्हिटीला मग तिचा तोच जो काही सर्कल असतं तेच सर्कल एकत्र सतत येत असतं. मग प्रत्येक वेळेला मी तीच साडी घातली की अरे ती काय म्हणेल, तीच साडी परत घातली किंवा तीच ड्रेस वेअर केला तर तो काय होईल. त्यामुळे त्यांना सतत काय हवं आहे की चेंज हवा आहे.
आणि ह्या म्हणजे सध्याच्या इंटरनेटच्या आणि इन्स्टाच्या हे सगळ्या फेजमध्ये तिला काहीतरी तिचं जे काही वेगळं घेईल ते तिला कुठे इन्स्टावर पोस्ट करायचं असतं, स्टेटस लावायचं असतं आणि मग त्यासाठी तिला नवीन नवीन त्याचा ती शोधात असते आणि म्हणून तिला प्रत्येक स्त्रीला असं वाटायला लागतं की आणि काही माहीत नाही आहे. असं आता सध्या एक रील व्हायरल होतं आहे की आता रंगपंचमी आली तर माझ्याकडे कुठलीच जुनी साडी नाही आहे आणि एखादा चांगला पाडवा किंवा बड्डे वगैरे आला की माझ्याकडे एक पण नवीन साडी नाही. असा हा थोडी मानसिकता बाईची असते आणि म्हणून ती काय करते की तिला सतत काहीतरी वेगळं वेगळं घ्यायचं असते. घेणं काही म्हणजे आता मी एक बिझनेस वुमन आहे म्हणून मी म्हणेन की हो घ्यायलाच पाहिजे, पण जेव्हा रिक्वायर्ड असेल त्या पद्धतीनं आपण विचार करून वेगवेगळ्या रंगसंगती निवडून वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या आपल्या बुटीक म्हणजे आपल्या वॉर्डरोबमध्ये असायला हव्यात. म्हणजे साधारणतः विचार करायला गेलो आपण तर कोल्हापूरमध्ये बरेच सारे साड्यांचे शॉप्स आहेत, पण आम्ही मात्र काय केलेलं आहे की प्रत्येक कारण इतके वर्ष महिलांच्या ह्याच्यात राहिल्यामुळं आम्ही तिचं एक नस पकडलेली आहे की तिला रोज चेंज हवा आहे ना, तर आम्ही आमच्या बुटीकमध्ये कमी रेंजच्या साड्या अशा आम्ही बनवून घेतो, कस्टमाइज करतो की जेणेकरून एक साडी दुसरीच्या अंगावरती रिपीट नाही दिसणार. हां, त्याच्यामुळे जे काही तिला असं वाटतं ना की माझी साडी दुसरीच्या अंगावर दिसली नाही पाहिजे, म्हणून आम्ही प्रत्येक प्रांतातल्या ज्या विवरांना अप्रोच झालेलो आहे तर आम्ही एक फॅब्रिक त्याचं डिझाईन ह्याचं फॅब्रिक किंवा त्याच्या फॅशन अशा पद्धतीनं आम्ही साड्या बनवत असतो आणि म्हणूनच तिच्या या जे काही तिचा जो हे आहे म्हणजे तिला जी साडी घ्यायची ओढ आहे ते ओढ आमच्या बुटीकमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कमी रेंजमध्ये तिची फुलफिल होतात दिसते. तर साड्यांच्या विषयी तुम्ही खूप छान तरी माहिती दिली, पण साड्यांची नेमकी काळजी कशी घ्यायला हवी? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. माझं 92 साली सुरेखा मॅडम लग्न झालं तर 92 सालाची साडीसुद्धा आज माझ्याकडे आहे. हां, आणि आज सकाळीच मी जेव्हा आता इथे येताना तर काहीतरी वेगळं घालायचं तर ही माझी टसर साडी आहे आणि याच्यावरती आम्ही जी प्रिंट केलेली आहे ती मधुबनीची आहे. तर असं आपल्याला वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन. तर मग मी सकाळीच म्हटलं अरे माझ्याकडे इतक्या जुन्या म्हणजे 92 सालची माझ्याकडे साडी आहे आणि म्हणजे मला माहीत नाही तर लोक याचा काय विचार करतील, पण त्या साडीला मी अजूनही ड्रायक्लीन सुद्धा केलेलं नाही आहे. ओके, तर मी काय करते म्हणजे मी सगळ्यांनाच सांगते कस्टमरना पण की मी 2 वेळेला वर्षातनं जे हादग्याचं ऊन आणि आता चैत्रातलं ऊन हे 2 वेळचं ऊन उलट्या बाजूनं साडीला 1 तास द्यायचं. हां, उलट्या बाजूनं म्हणजे जरीची जी काही आपली जी फ्रंट बाजू आहे ती आतल्या बाजूला टाकून उन्हाचा जो काही हे होईल तो वरच्या बाजूला यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने साडी वर्षातनं 2 वेळा वाळवायची आहे. तुम्ही वेअर केल्या साडी लगेच घरी गेल्यानंतर कपाटात लगेच ठेवायची नाही, तर ती 24 तास अशीच हँगरला अडकून बाहेर ठेवायची आणि यावेळेला जर का तुम्ही ज्या बाजूने घडी घातली त्या परतच्या वेळेला ती उलट्या बाजूने घडी घालायची की जेणेकरून घडीमध्ये पण साडी खराब होत नाही. आणि ज्या सिल्कच्या साड्या आहेत तुमच्याकडे त्या सिल्कच्या साड्या साधारणतः तुम्ही आईचं जुनं साडी किंवा तुमच्या जुन्या ओढण्या कॉटनच्या असतात त्याच्या म्हणजे आपल्याकडे कॉटनच्या बरेच काही फॅब्रिक असतं किंवा मऊ झालेले आपले स्टोल्स असतात जे आपण वापरत नाही, तर त्याच्यामध्ये सिल्कची साडी गुंडाळून कपाटात ठेवायची आणि सिल्कच्या साड्या सहसा हँगरला नाही अडकवायच्या. तर तुम्ही आता हल्ली छोटे छोटे बॉक्सेस मिळतात तर त्या बॉक्समध्ये साडी एकावर एक ठेवायची आणि त्याच्यावरती दुसरी वेट पडेल असं साडी नाही ठेवायची. म्हणजे सिल्कच्या साड्या थोड्याशा वरच्या बाजूला ठेवायच्या आणि ज्या कॉटनच्या साड्या आहेत त्या खालच्या बाजूला. आता एक कलमकारी जी साडी मगाशी मी बोलले तर तिचं तर खूप वेगळ्या पद्धतीनं तिचं काळजी घ्यायची आहे. तर ती आंध्रामध्ये मछलीपट्टणम म्हणून ती साडी बनते, व्हेजिटेबल डायवरती ती साडी तयार होते. तर ती साडी तर तुम्हाला जर का वॉश करायची असेल आणि तुम्ही जर का डायरेक्ट पाण्यात भिजवली तर तिचे सगळे रंग उतरण्याची शक्यता असते. हां, तर तुम्हाला ती साडी काय करायची असते ती साडी तुम्ही आता वॉश करणार आहात तर ती साडीची व्यवस्थित छान घडी घालायची, तिला पेपरमध्ये गुंडाळायची आपल्या न्यूजपेपरमध्ये आणि त्याच्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीत परत गुंडाळायची आणि आपल्या फ्रीझरमध्ये डीप फ्रीझरला 24 तास ती साडी तशीच ठेवायची डीप फ्रीझरला. परत ती 24 तासानंतर ती साडी हे करायची बाहेर काढायची आणि नंतर तिला तुम्ही थोडंसं साध्या पाण्यात मीठ घालून ती साडी त्याच्यामध्ये भिजत घालायची आणि कुठल्याही लाईट शॅम्पूमध्ये टाकून ती साडी वॉश करायची आहे. तर ही अशा पद्धतीने वॉश करायची. पण आता ड्रायक्लीन वगैरे या सगळ्या सोयी आहेतच, पण तरीही काही काही गोष्टी आपल्याला अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता जयपूरला एक फॅब्रिक आमच्याकडे येतं, जयपूरहून बगरू प्रिंटची साडी येते, तर ती ऑलरेडी वॉश करून येते आमच्याकडे साडी. हां, तर तिला तुम्हाला वॉश करताना काही त्रास नाही होत, पण तिला मेंटेन करायचं झालं तर तिला तुम्हाला स्टार्च करावा लागतो. तर तुम्ही घरी पण स्टार्चच्या कितीतरी पद्धती आहेत त्या घरी आपल्या आईने शिकवलेल्या सासूबाई करतात ते करू शकतो किंवा मार्केटमध्ये
मार्केटमधनं तयार रेडीमेड स्टार्च आणून पण ती स्टार्च करून फक्त तुम्ही साडी आयर्निंगला बाहेर द्यावी लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही साडीची काळजी घेऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे साडीला कधीही म्हणजे असं म्हणतात की पिना लावल्या की साड्या खराब होतात, पण असं नाही आहे. पिनाच्या ठिकाणी जिथं धागा लूज पडतो तिथं तुम्ही थोडंसं तुमच्याकडे लांब म्हणजे नखं असतात त्या नखाने परत तो धागा व्यवस्थित हे केलात साडी काढल्यावर तर साडी अजिबात खराब होत नाही आहे. कारण पिनशिवाय तुम्ही साडी ड्रेपच करू शकत नाही आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही साडीची काळजी घेतला तर साडी खूप छान दिवस राहते. आणि जशी जशी साडी जुनी होते ना तशी तशी ती आपलीशी वाटायला लागते. बरोबर. तर मॅडम आजच्या या मॉडर्न किंवा आधुनिक युगामध्ये कोणत्या साड्यांचा जास्त ट्रेंड चालू आहे? आता खरं तर म्हटलं ना की म्हणजे मुलींचं असू देत महिलांचं असू देत कल बदलायला लागलेला परत आता साड्यांचं क्रेज मार्केटमध्ये खूप दिसती आहे. आणि याच्यामध्ये साधारण त्यांची मागणी काय असते की आम्हाला एकदम लाईटवेट साडी पाहिजे, इझी टू वेअर पाहिजे किंवा अशी खूप फ्लेक्झिबल पाहिजे. आणि म्हणून खूप छान चाललेल्या आहेत त्या मार्केटमध्ये. आता माहेश्वरी साडीला खूप मागणी आहे. आणि माहेश्वरी साडी म्हणजे खूप अगदी 2-2.5 हजारापासून ती 4-4.5पर्यंत मिळते. पण इतकी सुंदर साडी आहे ती. एक तर लाईट वेट असते, दुसरी गोष्ट कॅरी करायला पण इझी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे रंगसंगती इतक्या छान छान असतात. कारण ते जे माहेश्वरला ती साडी हातावरती विणतात ते हातमागावरती, तर तिचाही खूप ट्रेंड आहे. टसर साडीला खूप मागणी आहे. आणि आता या 1-2 वर्षात तरी माझा असा म्हणजे मला आलेला अनुभव आहे की लोकांचं कॉटनकडे पण खूप मल कॉटन असेल किंवा लिनन कॉटन असेल याही गोष्टीला जास्ती मागणी आहे. म्हणजे बऱ्याच जणी असं म्हणतात माझ्याकडे की अरे आम्हाला त्या सिल्कच्या साड्या फक्त आपण कार्यक्रमापुरत्याच वापरतो, तर आम्हाला ऑफिस वेअरसाठी किंवा काही छोट्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आम्हाला मग ते कॉटन म्हणजे असं राहिलेलंच नाही आहे पूर्वीसारखं की इव्हेंट असलं की जरी काटाचीच साडी पाहिजे. तर ती कॉटनची साडी पण घालतात कारण त्याच्यावरती ॲक्सेसरीज इतक्या छान छान मार्केटमध्ये आता उपलब्ध आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचे ब्लाऊज शिवले जातात. आणि म्हणून मग कॉटनला पण आता डिमांड तितकंच आलेलं आहे. आणि जाता जाता म्हणजे मला असं माझा अनुभव असा आलेला आहे की महिलांची म्हणजे मागाशी म्हटलं ना की एकसारखी साडी दुसरीच्या अंगावर नको आहे. त्यामुळे कस्टमाइज साड्यांना पण डिमांड आहे. आता खण हा कॉटनमध्ये पण आलेला आहे. तर ते खणाच्या साड्या पण मार्केटमध्ये आता खूप छान चालतात. तर असं म्हणजे चांगल्या बऱ्याच पद्धतीचं आहे. पण लाईट वेटकडे जास्ती कल आहे. आणि आता आम्ही नुकतंच आता आम्ही म्हणजे लोप पावत चाललेली साडी होती जी बंदच होत होती इंदोरची इंदोरी, तर ती आम्ही परत नव्यानं तिच्यावरती काम करून आता इंदोरी आम्ही लॉन्च करतो आहे. म्हणजे आमच्या बुटीकमध्ये आम्ही इंदोरी पण ठेवतो आहे. ती तरी साडी एवढी सुरेखा मॅडम इतकी छान आहे ना की ती छोटीशी अशी बॉर्डर असते तिला आणि मध्ये थोडा कॉटनचा बेस असलेली ती साडी असते. आणि ती पूर्वीच्या काळी खूप नेसली जायची, पण ती मधल्या काळात काही तिथले विवर कमी झाले असतील किंवा त्याला मागणी कमी झाली असेल, त्यामुळे ती लोप पावत चाललेली आम्ही परत तिला नव्यानं आणतो आहे. आणि माझं म्हणजे वैयक्तिक आमच्या बुटीकचं हेच उद्देश आहे की जे लोप पावत चाललेले आहेत, कारण आपली संस्कृती टिकायची असेल म्हणजे आपल्या भारताला एक संस्कृती आहे, ती संस्कृती मुळात साडी जास्ती आहे, तर ती टिकायची असेल तर पहिला आपला विणकर जगला पाहिजे, विवर जगला पाहिजे. आणि तो विवर जगण्यासाठी आम्ही प्रत्येक विवर ज्या आहेत प्रत्येक प्रांतातला सुरेखा मॅडम त्या प्रत्येक प्रांतातल्या विवरला आम्ही आमच्या बुटीकवरती बोलवतो आणि तो तिथल्या रेटनी इथे साड्या विकतो. हां, तर ते हे एक वेगळं पण आम्ही जपायला लागलो की जेणेकरून एक सोशल कॉज म्हणा किंवा मला आमच्याच म्हणजे एकंदरीत माझ्या मुलांना माझ्या सुनेला सगळ्यांना असं वाटतं की आपला महत्त्वाचा कोण आहे तर विणकर महत्त्वाचा आहे. तो जगला तर आपली साडी जी आहे जी भारताचं वेगळं पण आहे ते टिकेल. त्यामुळे आम्ही विणकरांच्यापर्यंत पोहोचतो आणि म्हणून जास्तीत जास्त हँडलूम साड्यांना जितकी मागणी वाढेल तितकं आम्हाला बरं वाटतं की जेणेकरून तिथपर्यंत पैसे जात आहेत त्या विणकरांच्यापर्यंत. अगदी छान माहिती तुम्ही म्हणजे इतकं मोठं कार्य तुम्ही विणकरांसाठी वगैरे करताय तर खूप छान मॅडम. तर आज आपण स्त्रियांच्या आवडीचा विषय साडी याविषयी शुभांगी सिल्क साडीज अँड बुटीकच्या शुभांगी थोरात यांच्याकडून ऐकली आणि नक्कीच हा विषय स्त्रियांसाठी मोलाचा ठरणार आहे. तर थँक्यू मॅडम, आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.